नमस्कार. आपल्याला माहिती आहे का की कधी-कधी मोठ्या व्यक्तींची खरी ओळख त्यांच्या जाहीर कामामधून नाही तर त्यांच्या नकळत घडलेल्या एका छोट्याशा प्रसंगातून होते. आज आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आयुष्यातला असाच एक प्रसंग पाहणार आहोत, जो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक खूप हळवा कोपरा आपल्यासमोर उलगडेल. चला तर मग ऐकूया ही गोष्ट. या एका वाक्यातूनच आपल्याला लेखकाच्या मनात भाऊरावांबद्दल किती आदर आहे हे कळतं. म्हणजे ही फक्त एक आठवण नाहीये, तर एका महान माणसाला अगदी जवळून अनुभवल्याचा हा क्षण आहे. आणि तोच अनुभव आज आपण समजून घेणार आहोत. तर ही गोष्ट आहे एका प्रवासाची. लेखक निघाले होते पुण्याला आणि वाटेत मुद्दाम साताऱ्याला थांबले. कारण एकच होतं, भाऊरावांना भेटायचं. सगळे त्यांना प्रेमाने अण्णा म्हणायचे, पण त्या छोट्याशा भेटीचं रूपांतर एका अविस्मरणीय रात्रीत होईल याची त्यांना तेव्हा कल्पनाही नव्हती. भेट झाली, बोलणं झालं, लेखकाला खूप समाधान वाटलं. पण निघायला लागले तर अण्णांनी इतक्या प्रेमाने थांबण्याचा आग्रह केला की त्यांना नाही म्हणताच आलं नाही. मग तिथेच मुक्काम ठरला. संस्थेचा आवार, एक मोठं वडाचं झाड, आजूबाजूला हिरवीगार झाडी आणि याच साध्या शांत वातावरणात एक विलक्षण अनुभव त्यांची वाट पाहत होता. आता तिथे काही आलिशान व्यवस्था नव्हती. उलट कडाक्याच्या थंडीचे दिवस होते आणि चक्क पत्र्याच्या खोल्या होत्या. आणि त्या खोल्यांमध्ये मुलांसोबत स्वतः अण्णा राहत होते. हा साधेपणाच त्यांच्या मोठेपणाची पहिली ओळख होती, जी पुढे जाऊन अधिकच स्पष्ट होणार होती. बरं, त्या रात्रीची सुरुवात झाली एका छोट्याशा प्रसंगाने. अण्णांनी लेखकाला जेवायला बसण्याचा आग्रह केला आणि इथूनच कथेला एक वेगळं अनपेक्षित वळण मिळालं. झालं असं की लेखकाला खूप भूक लागली होती. पोटात अक्षरशः कावळे ओरडत होते. पण वसतिगृहातलं साधंसुधं जेवण कसं असेल ह्या विचाराने त्यांनी जेवायला टाळलं आणि म्हणाले, अहो, माझं नुकतंच जेवण झालंय. खरंच, कधीकधी आपले छोटे छोटे पूर्वग्रह आपल्याला किती मोठ्या अनुभवांपासून दूर ठेवतात, नाही का? पण अण्णा फक्त शिक्षक नव्हते, ते माणसांच्या मनातलं ओळखणारे होते. त्यांनी लेखकाच्या चेहऱ्यावरचे भाव आणि त्यांचं न बोललेलं सत्य बरोबर ओळखलं. त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही, काहीच म्हणाले नाहीत. फक्त शांतपणे एका मुलाला जवळ बोलावलं आणि एक आज्ञा केली. तो मुलगा स्वयंपाकघरातून गरमागरम पिठलं, भाकरी आणि एक कांदा घेऊन आला. भुकेने व्याकुळ झालेल्या लेखकाने त्यावर अक्षरशः ताव मारला आणि त्या साध्या जेवणाची चव त्यांना पंचपक्वान्नांपेक्षाही अप्रतिम लागली. खरंय, जेव्हा खरी भूक लागलेली असते ना, तेव्हा साध्या अन्नासारखं दुसरं सुख नाही. जेवण झालं, गप्पा झाल्या आणि लेखक झोपी गेले. पण त्या रात्रीचा खरा, सगळ्यात हृदयस्पर्शी क्षण तर अजून यायचा बाकी होता. मध्यरात्र उलटून गेली होती. सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. आणि त्याच शांततेत अचानक कसल्या तरी आवाजाने लेखकाला जाग आले. अंधारात त्यांना काहीतरी हालचाल जाणवली. एक अस्पष्ट चाहूल होती, ज्यामुळे त्यांची झोप उडाली आणि त्यांनी डोळे उघडून पाहिलं. त्यांनी पाहिलं तर काय, अण्णा हातात कंदील घेऊन उठले होते आणि ते अगदी शांतपणे, कोणालाही जाग येणार नाही अशा बेताने प्रत्येक मुलाजवळ जाऊन त्याला तपासत होते. प्रत्येकाला झोप लागलीये का, कोणाच्या अंगावर पांघरूण आहे की नाही, हे ते एखाद्या पित्याच्या मायेने पाहत होते. फिरता फिरता त्यांचं लक्ष एका लहान मुलाकडे गेलं. तो बिचारा थंडीने अक्षरशः कुडकुडत होता. त्याच्या अंगावरचं पांघरूण बाजूला झालं होतं आणि त्या पत्र्याच्या खोलीतली बोचरी थंडी त्याला सहन होत नव्हती. आणि मग लेखकाने जे पाहिलं ते पाहून त्यांचं काळीजच पिळवटून गेलं. अण्णांनी त्या मुलाला अगदी हळूवारपणे उचललं आणि स्वतःच्या बिछाण्यावर आणलं. इतकंच नाही तर स्वतःच्या अंगावरची जाडजूड कांबळी काढून त्याच्या अंगावर घातली आणि त्याला थंडी वाजू नये म्हणून आपल्या पोटाशी घट्ट धरून ठेवलं. त्या मायेच्या उभेत तो मुलगा काही क्षणातच शांत झोपी गेला. हा एक क्षण लेखकासाठी खूप मोठा होता. या एका क्षणात त्यांना अण्णांच्या कार्याचं खरं सार कळलं. ते केवळ एक समाजसुधारक किंवा शिक्षण महर्षी नव्हते, तर त्याहून खूप काहीतरी वेगळे होते, खूप मोठे होते. लेखकाच्या मनात विचार आला की या मुलांपैकी कित्येकांना आई नाही, कित्येकांना वडील नाहीत. पण अण्णा तर त्यांच्यावर पित्याच्या प्रेमाची आणि आईच्या मायेची दोघांचीही उधळण करत होते. ते एकाच वेळी त्या मुलांचे वडील आणि आई दोन्ही बनले होते. या प्रसंगाचं वर्णन करायचं झालं तर मायेची पाखर यापेक्षा दुसरा सुंदर शब्दच नाही. जशी एखादी पक्षीण आपल्या पिलांना कोणत्याही धोक्यापासून वाचवण्यासाठी पंखांखाली घेते, तसंच अण्णांनी त्या मुलाला आपल्या हृदयाशी धरलं होतं. हीच होती अण्णांच्या मायेची खरी पाखर. सकाळी उठल्यावर लेखक स्वतःला थांबवू शकले नाहीत. ते अण्णांना कडकडून भेटले आणि त्यांच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले.
अण्णा, आपण फक्त या मुलांचेच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब मुलांचे खरे आईबाप आहात. तर मग आता पाहूया की ही माया, ही करुणा, ही फक्त त्या एका रात्रीपुरती मर्यादित नव्हती. ही त्यांच्या संपूर्ण जीवनाच्या कार्याचा पाया होती आणि याच पायावर त्यांनी एक प्रचंड मोठा वारसा उभा केला. अण्णांनी आपलं संपूर्ण आयुष्य गोरगरीब आणि वंचित मुलामुलींच्या शिक्षणासाठी वाहिलं. त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्यातून संपूर्ण महाराष्ट्रभर शाळा कॉलेजचं एक जाळं उभं केलं. जिथं शिक्षण पोचत नव्हतं तिथं अण्णा पोचले. आणि म्हणूनच त्यांच्या या अफाट कार्यामुळे, केवळ बोलण्यातून नाही तर प्रत्यक्ष कृतीतून समाज बदलण्याच्या त्यांच्या ध्यासामुळे लोकांनी त्यांना कर्मवीर ही पदवी दिली. कर्मवीर म्हणजे असा नायक जो आपल्या शब्दांनी नाही तर आपल्या कर्तृत्वाने, आपल्या कामाने ओळखला जातो. अण्णांची ही कथा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. एखाद्या मोठ्या संस्थेचा पाया हा एखाद्या रात्री एका मुलाला दिलेल्या त्या उबदार पांघरुणात असू शकतो का? कदाचित करुणेची हीच छोटी न दिसणारी कृत्यच सर्वात मोठे आणि कायम टिकणारे बदल घडवून आणतात. यावर नक्की विचार करा.